सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, मी बाळासाहेब बापूराव बिंताडे, प्रभाग क्रमांक 2 चा शिवसेनेचा अधिकृत नगरसेवक। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी ते पंढरपूर जाणाऱ्या पालखीतील येणाऱ्या सर्वच लाखो वारकरी बंधू भगिनींचं मी प्रथमतः आमचे आमदार माननीय विजय बापू शिवतरे व शिवसेनेचे सर्वच नगरसेवक, सर्व पुरंदर तालुका व सासवड शहरातील शिवसेनेतर्फे प्रथमतः मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो व दुसऱ्या अर्थाने त्यांची खऱ्या अर्थाने माफी मागतो। कारण आपण पाहिले काल परवा सासवडच्या मेन रोडला ड्रेनेजची काय अवस्था झाली। मेन रोडचाच विषय फक्त लक्षात आला आहे, बाकी इतर ठिकाणी ड्रेनेजची रोजचीच अवस्था तशी। आता आमच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये तर सोनोरी रोडला आता मी जे वारंवार म्हणतोय धारावी झोपडपट्टी आहे का, धारावी झोपडपट्टी आहे का, म्हणजे मला काय सासवडचं आव्हान करायचं नाही आहे। आम्ही जे चुका सांगतोय त्याच्यात तुम्ही असं म्हणल्यावरती तरी तुम्हाला चांगली बुद्धी देईल देव की बाबा ह्याच्यात काहीतरी सासवडचा विकास करावा। आता धारावीपेक्षाही वाईट आमच्या सोनो रोडला अवस्था आहे। तिथं गटराचा ओढा वाहतो, ओढा कोणी पाहिला का आजपर्यंत? तुम्ही गटराचा ओढा कोणी पाहिला का? गटर हे ड्रेनेज लाईनीतून झालेलं ऐकलंय, पाहिलंय। आमच्या इथं कोणी, तुम्ही सर्वांनी येऊन पहा, त्यांनाही आम्ही वारंवार पत्र देतोय। ती बिचारी गोरगरीब भांडवलकरांची लोक दबावपोटी गप्प बसतायत। त्यांची 17 ते 18 एकर जमीन ड्रेनेजच्या पाण्यात आहे, म्हणजे अक्षरशः तिथं सगळे घाण, म्हणजे माणूस म्हणून कोणी राहूच शकत नाही। पण त्यांना पर्याय नाही, त्यांना दुसरं घरी नाही आहे आणि त्यांना ती त्यांची जमीन वाचवायची बी टेन्शन आहे, त्याच्यामुळे ती बिचारी तिथंच घाणीत राहत आहेत। तर आता हे प्रश्न कित्येक वर्षी मी साधारण 20 वर्षापासून पाहतोय, मी तर इथे 30-35 वर्षापासून राहतोय। पण आता आम्ही निवडून आल्यापासून 6 महिन्यापासून मी ढिगभर पत्र दिले असतील। ड्रेनेजचा विषय आहे, रस्त्याचा विषय आहे, लाईटीचा विषय आहे, परंतु हे प्रशासन काय अगदी जाड कातडायचं आहे, त्याला काय घेणं देणं नाही। लोकांना अक्षरशः त्यांनी वेठीस धरले। त्यांची पहिल्यापासूनची सिस्टीम आहे, वरडून द्यायचं, बंगल्यावर आले की मग त्याचं निरसन झालं तर झालं, नाही तर चलते रहो, अशी परिस्थिती त्यांची आहे। तरी लोकांनी त्याचा सर्वांनी विचार करून ना, तरी आता पाहिलं आपण पूर्वी आमचे 3च नगरसेवक निवडून आले होते। लोकांनाही तीव्र विरोध आहे मनापासून त्यांच्याविषयी। त्याच्या व्यतिरिक्त आता आमचे 9-10 नगरसेवक लोकांनी निवडून दिले। अध्यक्षही आमचा थोडक्या एक 500 मतासाठी पराभव झाला आणि ती मतं 1000-2000 मतं जी आहेत ती कशा पद्धतीची आहेत, बोगस, ती सर्व सासवडकरांना माहिती आहे। आणि त्यांनी ती कुठल्या पद्धतीने करून घेतली, कशा पद्धतीने विजय मिळवला, तर काही हरकत नाही आम्हाला। काय त्यांच्याशी वैयक्तिक काही रोष नाही आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्ही जे बांधतोय 9-10 जण कशासाठी बांधतोय? का आमच्या घरी पाणी येत नाही म्हणून बांधतोय? का आमच्या घरापाशी लाईट नाही म्हणून बांधतोय? का आमच्या घरापाशी रस्ता नाही म्हणून बांधतोय? हे सासवडच्या जनतेचं, ज्यांचे आम्हाला फोन येतात, तक्रारी येतात, तेच आम्ही समाजासमोर मांडतोय, नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यासमोर मांडतोय। पण ह्यांच्यात काहीच फरक नाही आहे, त्यांचं ते चालूच आहे। आमच्याकडे या आणि मग आम्ही विचार करू, म्हणजे अशी परिस्थिती झालेली आहे। तरी माझी विनंती आहे, आज ज्ञानेश्वर माऊली येऊन गेल्यात, त्यांचं काहीतरी तुम्ही बोध घ्या आणि लोकांच्या हिताची काहीतरी कामं करा, अशी मला आमच्या सर्व नगरसेवकांतर्फे विनंती आहे। आणि याच्यात काय आमचं काय नावाचं काही असं नाही, तुम्ही केले तरी आम्हालाच मोठेपण आहे। फक्त कुठल्याही बाबा सासवडकरांचा विकास होऊ द्या अशी मी त्यांना विनंती करतो। अरे विकास कशाला म्हणतात हीच व्याख्या त्यांना माहिती नाही। विकास हा शब्दाची व्याख्याच त्यांना कळत नाही आहे। आता विकास कशाला म्हणतात? आमच्या आमदार आहेत शिवतरे बापू, ते जेव्हापासून आल्यात अख्ख्या सासवड, अख्ख्या तालुक्याला जाऊन पहा तुम्ही, अख्खा तालुका सांगेल विकास कशाला म्हणतात। आणि बापूंनी विकासाची काय काय कामं केल्यात या अख्ख्या तालुक्याला ज्ञात आहेत। आता तुम्हाला माहिती आहे, बापू इतके आजारी होते, प्रचाराला सुद्धा नव्हते, तरी लोकांनी एवढ्या भरघोस मताने बापूंना निवडून दिले। का निवडून दिले? कामं बोलतात।
विकास बोलतोय. आता तशाच पद्धतीने बापूंनी आत्ताच आपण पाहिले गेल्या पंधरवड्यात वीर धरणावरती आपण गेलो होतो. जेजुरीच्या पाण्याची लाईन, सासवडच्या पाण्याची लाईन, दोन्ही पाईपलाईनीच्या साधारण एक 256 कोटीचा निधी बापूंनी सँक्शन केला आहे आणि त्याचं कामसुद्धा चालू केलेलं आहे. आणि आमच्या समोर ठेकेदाराला सांगितलं, बाबा तुला निधी जर काय गव्हर्नमेंटकडून आला नाही तर मला सांग, मी तुला निधी देतो, परंतु काम बिलकुल थांबवायचं नाही. पुढच्या मे महिन्याच्या आत सासवडला पाण्याची दुसरी लाईन चालू व्हायलाच पाहिजे एनी हाऊ. ह्याला विकास म्हणतात, याला काम म्हणतात. दुसरा विषय आपण घेतोय सोपान काका मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आत्ताच बापूने आराखडा मंजूर केला. 350 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केला आणि त्याला तत्वतः मान्यता प्राप्त झाली. ह्याला विकास म्हणतात. नंतर आपण पाहिलं मध्यंतरी प्रशासन होतं, त्या काळात बापूंनी जवळजवळ 8.5-9 कोटी रुपयाची कामं प्रशासन होतं म्हणून ती NOC दिल्या नगरपालिकेने. ती सगळी कामंही झाली. बरं ती झाली कामं, त्याच्यानंतरही बापूंनी आता 4.5 कोटी रुपयाचा निधी 6 महिन्यापूर्वी टाकला आहे. त्याही निधीला ये लोक NOC आत्ता नंतर निवडून आले सगळी मंडळी. नगरपालिकेचे मालक सगळे निवडून आले आहेत, मालक झाले, त्यांनी NOC दिल्या नाहीत. त्याच्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली, बाबा हे निधी पडू द्यात, आम्ही आमचा निधी आणतोय, ही पण कामे तुम्ही करा, कारण तुमची त्याच्या उपजीविका आहे. आम्ही काही ती कामही करत नाही. तुम्ही आणलेल्या निधीचे बी कामं तुम्हीच करा, आमच्या निधीचं बी कामं तुम्हीच करा, पण सासवडचा विकास होऊ द्या ना. तुम्ही कशाला राजकारण करताय, कशाला लोकांना विटीस धरताय. अरे आत्ता तुम्ही पाहताय सर्वजण ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायती आहेत, कितीतरी पटीने आपल्यापेक्षा चांगले. कारण ते लोक सगळं गाव एकत्र होते, तिथं कोणी विरोध करत नाही, गाव एकत्र होतं. आडाच्या वाडीचं उदाहरण घ्या, अहो सगळ्याचे गराडे घ्या, कुंभारवळण घ्या, आमचे भिवडी घ्या. आमच्या भिवडीला तर आम्ही आमच्या घरची 5 गुंठे जमीन दिली नगरपालिका ग्रामपंचायतीला. तरी आता तुम्ही पाहताय आमचं भांडण फक्त विकासाशी. आम्हाला भांडण काय वैयक्तिक कोणाशी काही नाही आहे. आमचं म्हणणं आहे बाबा सर्वांनी, आम्ही तर पहिल्याच सभागृहात जेवढ्या मिटिंग झाला प्रत्येक मिटिंगामध्ये आम्ही तेच म्हणतोय, तुम्ही प्रस्ताव द्या, तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही निधी आणा, आम्ही निधी आणतो. वहिनींकडून निधी आणतो, आमचे बापूंकडून निधी आणतो, आपले एकनाथभाई शिंदे आहेत नगर विकास मंत्री, त्यांच्याकडून निधी आणतो. पण त्यातही त्यांना कमीपणा वाटतो, कारण निधी आली काम झाली की तिथं हिरवी पाटी लागणार विजय बापू शिवतरे, ते त्यांना नको आहे. म्हणजे त्या पार्टीसाठी लोकांचे हाल चाललेत. बरं आता त्याच्यात आम्ही तेही म्हणलं, बाबा आम्ही आणलेले निधी बी काम तुम्ही करा, कारण आमच्यातली पोरं कोणती काम पण करत नाहीत, कारण त्यांना त्यांचे व्यवसाय आहेत. आता केवळ हे नावाच्या ह्याच्यासाठी लोक, म्हणजे दुसऱ्याचं नाव होईल, बापूंचं नाव होईल म्हणून विरोध करायचा. जनता मारा नका उपाशी, जनतेच्या किती का हाल व्हायना, त्यांना काय घेणं देणं नाही. आणि तरी आता माझी पुन्हा तुमच्या सर्वांसमोर जनतेसमोर विनंती आहे, आणि त्यांनाही माझी विनंती आमच्या सगळ्या शिवसेने गटापासून, की बाबा इथून पुढे येणारा निधी तुम्ही आणा. आपण सर्वजण एकत्र मिळून आपले मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊ. आपल्याला फक्त टार्गेट एकच आहे की सासवडचा विकास व्हावा.